नमो बुद्धाय. जय भीम. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रश्नावली सदरमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रहो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग पहिला, जन्मापासून परिव्राज्यपर्यंत यामधील 7 सुरुवातीची लक्षणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते बुद्धांचा जन्म हा केवळ एक सामान्य घटना नसून एक महान व्यक्तीच्या आगमनाची चिन्हे दर्शवणारा प्रसंग होता. सुरुवातीची लक्षणे या भागात बुद्धांच्या जन्मानंतर दिसून आलेल्या शुभ आणि विलक्षण लक्षणांचे वर्णन केले आहे. बुद्धांच्या जन्मावेळी आणि त्यानंतर वातावरणात शांती, आनंद आणि पवित्रता निर्माण झाली होती. लोकांच्या मनात आनंद, समाधान आणि आश्चर्य यांची भावना होती. निसर्गही जणू काही या महान घटनेचे स्वागत करत होता. सर्वत्र सकारात्मक आणि मंगलमय वातावरण दिसून येत होते. या सुरुवातीच्या लक्षणांमधून असे सूचित होते की बुद्ध पुढे जाऊन एक महान मार्गदर्शक आणि तारणहार ठरणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रसंगातून हे अधोरेखित करतात की बुद्धांचा जन्म हा मानवजातीसाठी कल्याणकारी परिवर्तनाची सुरुवात होता. याच बुद्धांच्या सुरुवातीची लक्षणे यामधील अल्पशा माहिती प्रश्नावली माध्यमातून आपण बघणार आहोत. सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासहित अचूक उत्तरे आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न क्रमांक 1. बुद्धांच्या जन्मानंतर कोणत्या गोष्टींची विशेष लक्षणे दिसून आली? ए. युद्ध आणि अशांती. बी. शुभ संकेत आणि आनंद. सी. दुष्काळ. डी. रोगराई. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शुभ संकेत आणि आनंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथानुसार बुद्धांच्या जन्मानंतर वातावरणात शांती आणि आनंद निर्माण झाला. सर्वत्र शुभ व मंगलमय संकेत दिसले. लोकांच्या मनात आनंद, समाधान आणि आश्चर्य निर्माण झाले. निसर्गही शांत व प्रसन्न झाला. शिवाय संपूर्ण वातावरणात पवित्रता आणि सकारात्मकता जाणवली. या सर्व लक्षणांमधून असे सूचित होते की एक महान व्यक्तीचा जन्म झाला आहे, जो पुढे जाऊन मानवजातीस मार्गदर्शन करणार आहे. अशी विशेष लक्षणे दिसून आली. प्रश्न क्रमांक 2. बुद्धांच्या जन्मावेळी कोणत्या प्रकारची चिन्हे दिसली असे सांगितले जाते? ए. अशुभ चिन्हे. बी. नैसर्गिक आपत्ती. सी. शुभ व दिव्य चिन्हे. डी. काहीच नाही. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शुभ व दिव्य चिन्हे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथानुसार बुद्धांच्या जन्मावेळी शुभ व दिव्य चिन्हे दिसली असे सांगितले जाते. ही चिन्हे म्हणजे सर्वत्र शांत व प्रसन्न वातावरण निर्माण झाले. आनंद आणि मंगलमय भावना पसरली. लोकांच्या मनात आश्चर्य व समाधान निर्माण झाले. निसर्गही अनुकूल व सुखद झाला. अशा या चिन्हांमधून असे सूचित होते की एक महान आणि असामान्य व्यक्तीचा जन्म झाला आहे. प्रश्न क्रमांक 3. बुद्धांच्या जन्मानंतर लोकांच्या मनात कोणती भावना निर्माण झाली? ए. भीती. बी. राग. सी. दुःख. डी. आनंद आणि आश्चर्य. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आनंद आणि आश्चर्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथानुसार बुद्धांच्या जन्मानंतर लोकांच्या मनात आनंद, समाधान आणि आश्चर्य या भावना निर्माण झाल्या. या भावनांमधून लोकांना असे जाणवले की एक महान आणि विलक्षण व्यक्तीचा जन्म झाला आहे. प्रश्न क्रमांक 4. बुद्धांच्या जन्मावेळी कोणत्या प्रकारचे वातावरण होते? ए. गोंधळ आणि तणाव. बी. शांत आणि आनंददायी. सी. युद्धजन्य. डी. अंधारमय. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शांत आणि आनंददायी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथानुसार बुद्धांच्या जन्मावेळी वातावरण शांत, प्रसन्न आणि आनंददायी होते. सर्वत्र मंगलमय आणि पवित्र वातावरण होते. लोकांमध्ये आनंद आणि समाधानाची भावना होती. निसर्गही शांत व अनुकूल झाला होता. यामुळे हा प्रसंग अत्यंत विशेष आणि दिव्य असल्याचे दर्शवले जाते. प्रश्न क्रमांक 5. सुरुवातीची लक्षणे या भागात काय दर्शवले आहे? ए. बुद्धांच्या जन्मानंतर दिसलेले शुभ संकेत. बी. बुद्धांचे युद्ध. सी. बुद्धांचे शिक्षण. डी. बुद्धांचा गृहत्याग. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बुद्धांच्या जन्मानंतर दिसलेले शुभ संकेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील सुरुवातीची लक्षणे या भागात बुद्धांच्या जन्मानंतर दिसून आलेले शुभ, दिव्य आणि मंगलमय संकेत दर्शवले आहेत. या भागात मुख्यतः हे स्पष्ट केले आहे की बुद्धांचा जन्म हा सामान्य घटना नसून विशेष व महान घटना होती. जन्मावेळी आणि त्यानंतर शांत, पवित्र आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले. लोकांच्या मनात आनंद, समाधान आणि आश्चर्य निर्माण झाले. निसर्गानेही सकारात्मक प्रतिसाद दिला. यामधून असे सूचित होते की एक महान मार्गदर्शक व्यक्तीचा जन्म झाला आहे, जो पुढे मानवजातीसाठी कल्याणकारी ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 6.
बुद्धांच्या जन्मानंतर निसर्गात कोणता बदल झाल्याचे वर्णन आहे? ई. वादळे आली. बी. निसर्ग शांत व आनंदी झाला. सी. भूकंप झाला. डी. काहीच बदल नाही. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. निसर्ग शांत व आनंदी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथानुसार बुद्धांच्या जन्मानंतर निसर्गात शांतता, प्रसन्नता आणि अनुकूलता निर्माण झाल्याचे वर्णन आहे. निसर्ग शांत व संतुलित झाला. वातावरणात आनंद आणि ताजेपणा जाणवू लागला. सर्वत्र मंगलमय आणि सकारात्मक बदल दिसू लागले. यावरून असे सूचित होते की एक महान व्यक्तीच्या आगमनामुळे निसर्गानेही सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रश्न क्रमांक 7. बुद्धांच्या जन्मामुळे लोकांनी काय अनुभवले? ए. दुःख. बी. भीती. सी. समाधान व आनंद. डी. राग. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. समाधान व आनंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथानुसार बुद्धांच्या जन्मामुळे लोकांनी आनंद, समाधान आणि आश्चर्य या भावना अनुभवल्या. लोकांच्या मनात अतिशय आनंदाची भावना निर्माण झाली, समाधान आणि शांतता जाणवली, तसेच आश्चर्य व कौतुक वाटले. यावरून असे सूचित होते की एक महान आणि विलक्षण व्यक्तीचा जन्म झाला आहे याची जाणीव लोकांना झाली होती. प्रश्न क्रमांक 8. सुरुवातीची लक्षणे या घटनेत कोणता संदेश मिळतो? ए. विनाशाचा. बी. संघर्षाचा. सी. महान व्यक्तीच्या आगमनाचा. डी. पराभवाचा. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. महान व्यक्तीच्या आगमनाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथानुसार सुरुवातीची लक्षणे या घटनेतून महान व्यक्तीच्या आगमनाचा संदेश मिळतो. बुद्धांचा जन्म हा सामान्य नसून विशेष आणि दिव्य घटना आहे. त्यावेळी दिसलेली शुभ लक्षणे ही भविष्यातील महान कार्याची सूचक आहेत. मानवजातीसाठी कल्याणकारी परिवर्तनाची सुरुवात होणार आहे. यामधून असे स्पष्ट होते की भगवान बुद्ध हे पुढे जाऊन जगाला मार्गदर्शन करणारे महान शिक्षक ठरणार आहेत. प्रश्न क्रमांक 9. बुद्धांच्या जन्मावेळी कोणत्या प्रकारची वातावरणीय स्थिती होती? ए. वादळी. बी. शांत आणि पवित्र. सी. अंधारलेली. डी. कोरडी. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. शांत आणि पवित्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथानुसार बुद्धांच्या जन्मावेळी वातावरणीय स्थिती शांत, प्रसन्न आणि पवित्र होती. सर्वत्र आनंददायी व मंगलमय वातावरण होते. तणाव किंवा अशांती नव्हती, उलट शांतता होती. लोकांच्या मनात समाधान व आनंद होता. यावरून असे सूचित होते की हा प्रसंग अत्यंत विशेष आणि दिव्य स्वरूपाचा होता. प्रश्न क्रमांक 10. सुरुवातीची लक्षणे या भागानुसार बुद्धांचा जन्म कसा दर्शवला आहे? ए. सामान्य घटना. बी. दुःखद घटना. सी. दिव्य आणि विशेष घटना. डी. गुप्त घटना. आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दिव्य आणि विशेष घटना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथानुसार बुद्धांच्या जन्मातील सुरुवातीची लक्षणे या भागानुसार बुद्धांचा जन्म दिव्य, विशेष आणि असामान्य घटना म्हणून दर्शवला आहे. हा जन्म सामान्य नसून विलक्षण मानला आहे. जन्मावेळी दिसलेली शुभ लक्षणे त्याचे महत्त्व अधोरेखित करतात. वातावरणातील शांती, आनंद आणि पवित्रता यामुळे त्याची विशेषता स्पष्ट होते. यावरून असे सूचित होते की भगवान बुद्धांचा जन्म मानवजातीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कल्याणकारी घटना आहे. मित्रहो, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड भाग पहिला यामधील 7 सुरुवातीची लक्षणे यावर आधारित प्रश्नावलीमधील सविस्तर माहिती आपणास कशी वाटली अवश्य कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. शिवाय वाचनीय आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा. आपल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रश्नावली सदरमधील नेक्स्ट व्हिडिओ 8 राजपुत्र सिद्धार्थ याचा विवाह अवश्य पहा. जय भीम, जय बुद्ध.